प्रभू श्री रामचंद्रांची बरीचशी मंदिरे ठिकठिकाणी आढळतात। बऱ्याचदा गाभाऱ्यात उभे असणारे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या पायाशी बसलेले हनुमंत अशीच मूर्ती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते। मात्र कोल्हापुरात एक अनोखे राम मंदिर आहे। या मंदिरात प्रभू श्री रामांच्या मांडीवर सीतामाता बसली असल्याची मूर्ती आहे। ही अशी अनोखी मूर्ती असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिराबाबत अधिक माहिती कोल्हापूरच्या मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी दिली आहे। प्रभू रामचंद्रांनी अवतार घेऊन विविध लीला केल्या आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडली, ती हजारो वर्षासाठी। रामचरित्रातल्या अनेक कथा अनेक मंदिरातून शिल्परूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मंगळवार पेठेत असलेल्या मंदिर समूहामध्ये प्रभू रामचंद्रांचं एक मंदिर आहे। या मंदिरामध्ये सुद्धा रामचंद्रांच्या आयुष्यामधील एक अतिशय अद्वितीय असा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो। मोकळे केस सोडलेले प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या वामांगावरती म्हणजे डाव्या मांडीवर बसलेली सीता, अशा तऱ्हेचं प्रभू रामचंद्रांचं शिल्प, वालुकामय पाषाणात घडवलेले एक शिल्प, म्हणजे जणू वनविहारामध्ये असलेल्या, वनवासात असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या आणि सीतेच्या त्या प्रसंगाची आठवण करून देणारं हे शिल्प। इतर प्रसंगात सुद्धा आपल्याला वनवासी राम हा पाहायला मिळत नाही, तर कोदंडधारी राम पाहायला मिळतो। कोदंडधारी राम म्हणजे धनुष्य धारण करणारा राम पाहायला मिळतो। पण शिव आणि शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुष ही जी दोन विश्वाची मूल तत्व आहेत, त्या तत्वाचं एकरूपत्व दाखवणारं एक अद्वितीय असं शिल्प म्हणजे भगवान रामचंद्रांच्या मांडीवर बसलेली सीता। या राम मंदिरात प्रवेश करताच मोठा सभामंडप आपल्या नजरेस पडतो। तेथून आतमध्ये वर चढून गाभाऱ्यात जावे लागते। गाभाऱ्यात चौथऱ्यावर 4 खांबांचा एक मंडप उभारण्यात आलाय आणि याच मंडपात प्रभू श्री रामांची मूर्ती स्थापण्यात आली आहे। मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री हनुमंताची मूर्ती देखील पाहायला मिळते। वालुकामय पाषाणातलं हे शिल्प मूर्तिशास्त्राच्या अभ्यासानुसार किमान 300 ते 350 वर्ष जुनं असावं, परंतु वालुकामय असल्यामुळे या शिल्पाची बरीचशी झीज झालेली आपल्याला पाहायला मिळते। या मंदिर समूहामध्ये काही मंदिरं 1500 वर्षापूर्वीची आहेत, काही मंदिरं 1001 वर्षापूर्वीची आहेत, काही मंदिरं अगदी अलीकडे 200-300 वर्षातली आहेत आणि मधल्याच काळात म्हणजे पेशवाईच्या उत्तर काळामध्ये निर्माण झालेलं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर। प्रभू श्री रामांचे हे अनोखे रूप पाहण्यासाठी कोल्हापुरात आल्यानंतर या मंदिराला एकदा नक्की भेट दिली गेली पाहिजे। लोकल 18 साठी साई प्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।